सुपरफास्ट 100 पण त्यापूर्वी सुरुवात करूयात ब्रेकिंग न्यूजने। फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेगळ्या कार्यक्रमासाठी गेले होते आणि आदित्य ठाकरे हे त्यांच्या वेगळ्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित होते। त्या दोघांची कुठलीही भेट किंवा चर्चा झालेली नाही। की दोनही नेते दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने या हॉटेलमध्ये गेलेले होते। दोनही नेत्यांचे कार्यक्रम वेगवेगळे होते। जर योगायोगाने हे दोन नेते हॉटेलच्या पोर्चमध्ये, लिफ्टच्या समोर किंवा एखाद्या फ्लोअरवर जर समोरासमोर येत असतील तर राज्यातली एकूण आपली संस्कृती आहे की कुणीही माणूस समोर आला तर आपण त्याला हसून अभिवादन करतो, नमस्कार चमत्कार होणं फार स्वाभाविक आहे। मात्र त्यावरून लगेच सुतावरनं स्वर्ग गाठणं आणि काहीतरी राजकीय घडामोडीच चालू आहेत का असं म्हणणं मला असं वाटतं की फारच प्रीमॅच्युअर स्टेटमेंट असेल। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस हे वेगळ्या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी गेले होते, तर आदित्य ठाकरे हे त्यांच्या वेगळ्या कार्यक्रमासाठी याच ठिकाणी गेल्याची माहिती आहे। त्या दोघांची कुठलीही भेट झालेली नाही किंवा प्रस्तावित तशी भेट नाही अशी माहिती समोर येते आणि त्यानंतर आता आदित्य ठाकरे तिथून निघाल्याची ही माहिती समोर येते। त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतोय। एकाच हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस हे होते, मात्र ते वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी गेलेले होते। पण चर्चा सुरू झाली होती की या दोघांची भेट होणार आहे, तसं काहीही या ठिकाणी झालेलं नाहीये। न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी हे दोन्ही नेते एकाच ठिकाणी एकाच वेळी होते आणि त्यानंतर आता आदित्य ठाकरे तिथून निघाले। तर ही दृश्य आपण बघू शकतो। आदित्य ठाकरे निघालेले आहेत आणि चर्चा रंगली आहे, कारण काही दिवसांपूर्वी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिलेली होती सत्तेत येण्याची आणि त्यानंतर आदित्य ठाकरेंची भेट झाली होती, उद्धव ठाकरे यांचीही भेट झाली होती फडणवीसांसोबत आणि आता आदित्य ठाकरे आणि फडणवीस एकाच हॉटेलमध्ये असल्यानं चर्चेला उधाण आलं। दरम्यान यावर प्रतिक्रिया देण्यासाठी शिवसेना युबीटीच्या नेत्या किशोरी पेडणेकर या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरीताई, जेव्हापासून फडणवीसांनी ऑफर दिलेली आहे उद्धव ठाकरेंना तेव्हापासून जेव्हा दोन्ही पक्षातले नेते एकत्र येतात किंबहुना फडणवीस जिथे असतील त्या ठिकाणी आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे गेले की चर्चा रंगते। आता भेट झाली आहे का, चर्चा झाली आहे का, तुमच्यापर्यंत काय माहिती आहे याविषयीची? नाही, आमच्यापर्यंत कुठलीही माहिती नाही। फक्त तुमच्याच कडनं असं सूत्रांकडून अशी माहिती मिळते आहे की दोघंही एकाच हॉटेलमध्ये आहेत। दोघंही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनाही सन्मानी म्हणून बोलवलं असणार। असं आदित्य ठाकरे युवा नेते आहेत, अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचं आता काम दिसायला लागलंय, बोलतायत बऱ्यापैकी सगळ्या विषयात, आणि काही लोक त्यांना आमंत्रित करतात। हे जर दोघं एकाच हॉटेलमध्ये असतील आणि बोलले पण असतील तर तो एक प्रोटोकॉल असतो किंवा एक तो सुसंस्कृतपणा असतो की बाबा कधी काळी आपण एकत्र काम केलंय आणि मनभेद असू शकतात। बरोबर आहे किशोरीताई, तुमचा मुद्दा लक्षात आलाय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी बघूया। फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेगळ्या कार्यक्रमासाठी गेले आहेत आणि आदित्य ठाकरे हे त्यांच्या वेगळ्या कार्यक्रमासाठी तिकडे आलेले आहेत। त्या दोघांची कुठलीही भेट झालेली नाहीये किंवा प्रस्तावित नाहीये अशी माहिती आता समोर येते। तर फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये उपस्थित आहेत। तुषार रूपणवर आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। तुषार, खरं तर आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच हॉटेलमध्ये उपस्थित आहेत, काय नेमकी माहिती समोर येते? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उभाटा गटाचे नेते आदित्य ठाकरे हे दोघेही सॉफिटल हॉटेलमध्ये एकत्रित भेटले, या संदर्भातल्या माध्यमात चर्चा सुरू होत्या। मात्र भाजपच्या उच्च पदस्थ सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला जी माहिती मिळाली आहे त्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सॉफिटल हॉटेलमध्ये आहेत, मात्र ते एका वेगळ्या कार्यक्रमासाठी आहेत आणि त्याच हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे सुद्धा आहेत, मात्र ते सुद्धा एका वेगळ्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। या दोघांचीही कुठलीही प्रस्तावित भेट नाहीये, त्या दोघांच्या भेटी संदर्भात कोणता अजेंडा देखील ठरलेला नाहीये आणि या दोघांची एकाच हॉटेलमध्ये कोणत्याही स्वरूपातली भेट देखील झाल्याची माहिती नाहीये। दोघेही एकमेकांना भेटलेले नाहीये अशी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते। मात्र ही भेट
यापूर्वी फक्त एका मुंबईतल्या संकेतस्थळाच्या कार्यक्रमानिमित्त दोन्ही प्रमुख नेते भेटले होते. त्यानंतर आतापर्यंत या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये कोणत्याही स्वरूपाची भेट झाली नसल्याची आपल्याला खात्रीलायक माहिती मिळते. त्यामुळे तुषार, काही काळ मी तुम्हाला थांबवतो. प्रवीण दरेकर सध्या आपल्यासोबत आहेत. प्रवीणजी, आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस हे एकाच हॉटेलमध्ये आहेत. काय तुमची प्रतिक्रिया आहे? आता कसं आहे, आपण सुतावरून स्वर्ग गाठण्याचा आपला प्रयत्न आहे. आता ते हॉटेलमध्ये आहेत, वेगवेगळ्या कामासाठी ते आलेले असू शकतात. भेट झाले का तर अजून आपल्याला नक्की माहीत नाही. त्याच्यामुळे अंदाजे आपण पतंग उडवणार, वेगवेगळ्या प्रकारचे आडाखे त्या ठिकाणी आपण बांधणार. त्याच्यामुळे मला वाटतं प्रत्यक्षदर्शी भेट झाले का, झाले तर ते दोघे काय. आणि महाराष्ट्रामध्ये आपण मुख्यमंत्र्यांना सगळे विरोधी पक्षाचे नेते भेटतात. काही जाहीर भेटतात, काही वर्षावर भेटतात, काही हॉटेलमध्ये भेटतात. आणि आपली महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आहे की मुख्यमंत्री त्या ठिकाणी सर्वांचे असतात. एवढंच नाही तर अगदी मुख्यमंत्री विरोधी पक्षांकडे सुद्धा जातात. राज ठाकरे साहेबांकडे स्वतः मुख्यमंत्री घरी गेले होते. हा महाराष्ट्रातल्या राजकारणातला संस्कार आहे. आणि जर भेटले असतील तर ते तसं आहे असं आपण त्या ठिकाणी समजायचं. आणि भेटले तर काही विकास कामांसंदर्भात भेट असू शकते, काही व्यक्तिगत कामानिमित्त भेट असू शकते. अगदी राजकीय काय भेटले तर चर्चाच होणार नाही असं काय मी म्हणणार नाही. परंतु मला वाटतं हे जर तरचे पतंग उडवण्यापर्यंत कॉन्क्रीट काही माहिती मिळेपर्यंत आहे असं मला वाटतं. प्रवीणजी, खरं तर मुख्यमंत्री फडणवीसांनी परवा दिवशीच उद्धव ठाकरेंना ऑफर दिली होती आणि त्यानंतर आज दोघंही खरं तर आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एका हॉटेलमध्ये आहेत. म्हणून हा प्रश्न. मला वाटतं या संदर्भात आपणच संदर्भ लावताय, परंतु दोघांनी या संदर्भामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात आपण गमतीनं बोलत असतो असं दोघांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे. म्हणून लगेच त्याचा संदर्भ, लगेच आदित्य ठाकरे स्वागताला उभे राहिले त्याचा संदर्भ आणि लगेच आजचा संदर्भ असा आपण लावताय. बरं, तसं काय आहे किंवा असेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. आणि असेल तर यथावकाश आपल्या समोर येईलच. बरं. आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवार सध्या आपल्या सोबत आहेत. ते सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारतायत. विचारा तुषार. आपण जर पाहिलं असेल तर भाऊ, या काही दिवसातली टाइमलाईन जर आपण पाहिली असेल तर एकीकडे उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी भर सभागृहामध्ये जे वक्तव्य केलं की गेली 5 वर्ष, पुढची 5 वर्ष आम्हाला तुमच्याकडे येण्याची कोणतीही संधी नाहीये, मात्र तुम्ही आमच्याकडे येऊ शकता. त्याचे देखील वेगळे अर्थ काढले गेले. मात्र काल मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं की कोणतीही मजाक मस्करी तुम्ही राजकीय स्वरूपात घेऊ नका. आज देखील देवेंद्र फडणवीस एका वेगळ्या कार्यक्रमासाठी आहेत, आदित्य ठाकरे वेगळ्या कार्यक्रमासाठी आहेत. तुम्ही काय सांगाल याविषयी? नाही, आता आपल्याच प्रश्नात उत्तर आलेलं आहे की त्या ठिकाणी देवेंद्रजींनी एवढ्यासाठी 2029 सांगितलं की आता विकास कामं एवढ्या गतीनं त्या ठिकाणी होत आहेत. केंद्र सरकारची ताकद, देवेंद्रजींचं व्हिजन आणि हे तिन्ही मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री ज्या ताकदीनं परिश्रमातनं काम करतायत, तेव्हा येणारी 5-10 वर्ष त्या ठिकाणी विरोधकांनी सत्तेचं स्वप्न त्या ठिकाणी स्वप्न पाहणं असं आहे. आणि त्याच्यामुळे निदान 29 पर्यंत तरी तशा प्रकारची काही अपेक्षा करू नका. आणि असं त्यांनी सांगितलं की मजाक मस्करी आहे. उद्धवजींनी सांगितलं गमतीत खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी असं होत असतं. त्याच्यामुळे दोघांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण आणखी काय सांगणार. आणि त्याचबरोबर देवेंद्रजींनी 2029 पर्यंत सांगितलं की आज त्यांना कॉन्फिडन्स आहे, आम्हाला माहितीला कॉन्फिडन्स आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्र बदलतोय, विकास होतोय, याच्यावर महाराष्ट्रातील जनता नक्कीच पुन्हा या ठिकाणी आमच्या मागे उभे राहील. या विश्वासानं तशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केलं आहे. आणि मला वाटतं अजून भेट झाली नाही झाली किंतु परंतु आहे. आणि आपण तसं चालू असताना लगेच काही निष्कर्षाप्रत येणं त्या ठिकाणी घाईचं ठरेल असं तुषार मला वाटतं. निश्चित. प्रवीण दरेकरजी आणि तुषार, तुमचे दोघांचे आभार.